हाय फ्रेंड्स, मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण तयार करणार आहोत ओल्या नारळाची बर्फी। कशी तयार करायची अत्यंत सोप्या पद्धतीने व कमीत कमी वेळामध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। बर्फी तयार करण्यापूर्वी गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती। त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर इथे मी ओल्या नारळाचं खीस घेतलेला आहे, म्हणजेच ओला नारळ फोडल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। लो फ्लेम वरती नारळाचा जो चव आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा आहे। हाय फ्लेम वरती तुम्ही जर भाजलं तर हे करपण्याची शक्यता असते। नारळाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिटं लो फ्लेम वरती भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी साखर घालते। या ठिकाणी मी 1.5 कप नारळाचा चव घेतला होता, त्यामुळे 1 कपला थोडीशी कमी मी साखर वापरते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। साखर मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा कप मी दूध घालते। दूध घातल्यामुळे नारळाची वडी छान लागते खाताना। नारळाची बर्फी तयार करत असताना खूप जास्त असे मेजरमेंट घ्यायची आवश्यकता लागत नाही। फक्त साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। ही प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरतीच करायची। दूध घालून झाल्यानंतर आपलं जे मिश्रण आहे त्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। हे संपूर्ण दूध आटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यामध्येच मी अर्धा चमचा वेलची पावडर घालते। तुम्हाला आवडत असेल तर वेलची पावडर वापरा किंवा नाही वापरली तरीही चालेल। नारळाच्या बर्फीला वेलची पूड वापरल्यामुळे त्याची एक वेगळीच अशी चव लागते, त्यामुळे आवर्जून तुम्ही वेलची पावडर वापरा। हे संपूर्ण मिश्रण आपल्याला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईच्या बुडाला ते चिटकू नये ह्यासाठी। आणि तुम्ही पाहू शकता हळूहळू आपलं ह्यामधलं संपूर्ण दूध आटत चाललेलं आहे। नारळाची वडी तयार करण्यासाठी खूप जास्त खटाटोप करायची आवश्यकता लागत नाही। जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात ही वडी तयार होते। फक्त त्या वडीला सेट होण्यासाठी थोडासा टाइम लागतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्यामधलं संपूर्ण दूध आटलेलं आहे व जे मिश्रण आहे ते कढईपासून वेगळं पण होतंय, त्यामुळे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली। बर्फी सेट होण्यासाठी ह्या ठिकाणी मी एक प्लेट घेतलेली आहे व त्याला उलट्या बाजूने तूपने ग्रीस करून घेतले आणि त्यानंतर आपण तयार केलेले जे नारळ वडीचे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचं आहे। नारळ वडीचे मिश्रण गरम असतानाच ही प्रोसेस करून घ्यायची आहे। नारळ वडीचे मिश्रण पसरवून झालेलं आहे। आता हे सेट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी। थोड्या वेळानंतर पाहू शकता बऱ्यापैकी नारळ वडीचं जे मिश्रण आहे ते सेट झालेलं आहे। आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तुम्ही लहान किंवा मोठ्या आकाराच्या वड्या तयार करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि ही वडी सेट होण्यासाठी मी रूम टेम्परेचर वरतीच ठेवली होती। तर या ठिकाणी रूम टेम्परेचर वरती तुम्ही वडी ठेवली तरी ती व्यवस्थित अशी सेट होते व त्याच्या वड्या छान अशा तयार होतात। त्यासाठी फ्रीज मध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही। आपली मस्त अशी नारळ वडी ह्या ठिकाणी तयार झालेली आहे। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये।